आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाला आपल्याला ज्या प्रमुख अतिथी लाभलेले आहेत त्यांची ओळख मी या ठिकाणी करून देत आहे। सौ स्नेहा दुबे पंडित, एक प्रेरणादायी नेता आणि समाजसेविका। स्नेहा मॅडम यांचा जन्म वसई 1985 साली झाला। शालेय शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल वसई या ठिकाणी घेतले, तर 12वी पर्यंतचे शिक्षण अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात पूर्ण केले। तदनंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी रिझर्व्ह कॉलेज ऑफ लॉ मधून BLS LLB ही पदवी संपादन केली। 2009 ते 2011 या दरम्यान स्नेहा मॅडम या लोक न्यायालयाच्या न्यायाधीश पॅनलच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या। 2015 ते 2017 दरम्यान विधायक संसद या सेवाभावी संस्थेच्या सचिव म्हणून स्नेहाताईंनी कार्यभार सांभाळलेला आहे। 2017 मध्ये त्या श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या आणि 2024 मध्ये वसई विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे। राजकारणाबरोबर समाजकारणाचा वसा त्यांना घरातूनच लाभलेला आहे। महिला सक्षमीकरण या बाबतीत स्नेहा मॅडमनी खूप मोठं कार्य उभं केलेलं आहे। वाडा आणि विक्रमगड परिसरामध्ये त्यांनी तब्बल 300 महिला बचत गट स्थापन केलेले आहेत आणि 3000 पेक्षा अधिक महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण प्राप्त करून दिलेलं आहे। विधवा सन्मान मोहीम राबवून ठाणे, पालघर आणि नाशिकमधील महिलांसाठी त्यांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहेत। 70 महिला सरपंचांची घडवणूक करून त्यांना महिला सक्षमीकरण धोरणाद्वारे प्रशिक्षित केलेले आहे। 3000 महिलांसाठी विविध योजना आणि विषयांवर मार्गदर्शन शिबिर सुद्धा त्यांनी आयोजित केलेले आहे। त्यांच्या जिव्हाळ्याचा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि पर्यावरण। पालघरमध्ये 1000 शेतकऱ्यांना काजू व आंब्याच्या झाडांची लागवड करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वर्षभरात 3 लाख झाडांची त्यांनी यशस्वीरित्या लागवड केलेली आहे। मला वाटतं शाळांचा कर्तव्य झाला पाहिजे पण वसुंधरेचं गुण या कार्यातून त्यांनी फेडलेलं आहे असं मी समजतो। कुपोषण निर्मूलन आणि बालकल्याण या संदर्भात 2015 ते 2017 दरम्यान जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील 24 गावांमध्ये कुपोषण निर्मूलन कार्यक्रम त्यांनी राबवला आणि त्यामुळे त्याचा प्रभाव आणि परिणाम लगेच दिसून आला। तो म्हणजे 0 म्हणजे 0 ते 6 वयोगटातील बालकांचा मृत्यूदर जो होता तो लक्षणीयरित्या कमी झाला। कल्याणकारी योजनांबाबतचं प्रबोधन हा त्यांच्या कार्याचा पुढचा भाग आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण शिबिर त्यांनी पालघर, ठाणे, नाशिक आणि वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबवलेली आहे। आई सन्मान मोहिमेची सुरुवात करून मातांना संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार त्यांनी मिळवून दिलेला आहे। आपण नेहमी असं म्हणत असतो की कुठल्याही कार्याची सुरुवात जर आपण स्वतःपासून केली तर ते कार्य अधिक यशस्वीपणे होण्याची शक्यता असते आणि त्याला अनुसरूनच संविधानाने आईला दिलेल्या समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी या मोहिमेची सुरुवात स्वतःपासून करत 17 वर्षापूर्वी स्वतःच्या मुलांचा जन्म दाखल्यावर वडिलांसोबत आईच्या म्हणजे स्वतःच्या नावाची त्यांनी नोंद करून घेतलेली आहे। याबरोबरच कला आणि क्रीडा विभागामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी कला आणि क्रीडा मेळाव्यांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे।
ज्यामध्ये 1700 विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्या केवळ राजकारणीच नाहीत तर त्यांचे अनेक छंद सुद्धा आहेत, ज्यामध्ये त्यांना वाचनाचा छंद आहे, स्वयंपाकाचा छंद आहे, नृत्य हा त्यांचा विशेष छंद आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नेतृत्व, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समर्पित आहे. त्यांच्या कार्यामुळे पालघर जिल्ह्यातील विकासाला निश्चितपणे नवी दिशा प्राप्त झालेली आहे असं मी मानतो. मॅडम, आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे.